लांब शिवारात शेत गेली दुपार ही टळून कसा किसावती बैल तासावर त्या भरून कसा किसावती बैल तासावर त्या भरून बांधावर थांबलिया न्यारी घेऊन धनीन बांधावर थांबलिया न्यारी घेऊन धनीन कोऱ्या झालेल्या रानात कोऱ्या झालेल्या रानात सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण काळी माती निळ पाणी हिरव शिवार ताजा ताजा माळव्याचा हुईलाया भार ज्वानीच्या या मळ्यामध्ये पिरतीचं पाणी बघायला कवतिक आलं नाही कुणी मळ्याला या मळेवाली भेटलीच नाही अगराने माझ्या मळ्यामध्ये उसशील काय बांधा तुझा मिरचीचा तोरा मुळ्यावानी कडू तरी रंग कोरा कोरा लिंबावानी कांती तुझी पिठावानी होट टंबाट्याचे गाल तुझे गेंडीवानी मोठ काळजात मंडई तू मांडशील काय अगरानी माझ्या मळ्यामध्ये उसशील काय RCF सुजला 8वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान सोहळा 2015 प्रस्तुत करता
RCF सुजला 100% पाण्यात विरघळणारं NPK खत. सहप्रायोजक वन विभाग, महाराष्ट्र शासन आणि ऊर्जा विभाग. सर्वो वर्ल्ड क्लास लुब्रिकंट्स फ्रॉम इंडियन ऑइल. ऍड सर्वो, ऍड लाईफ आणि नाबार्ड. गाव बढे तो देश बढे. ध्यान देऊन मंडळी ऐका, झाडा कुऱ्हाड लावू नका. माये मातीचा हिरवा पदर डोईवरून ओढू नका, डोईवरून ओढू नका. झाड देती फळ फुल पाने, शुद्ध हवा देती झाडे. रंग राव तुम्हा विनवितो, तुम्ही ऐका होये वढे. वन विभागाचा हा प्रयास, राखू पर्यावरण हे खास. फक्त वापरू जळणासाठी LPG अन बायोगॅस, LPG अन बायोगॅस. दमा TB नाही होणार, नजर शाबूत राहणार. आरोग्याची काळजी तुमच्या आपलं सरकार वाहणार, वन विभाग वाहणार. घर का या वेबसाइट का. चल पड़े हैं गाँव, चल पड़ा इंडिया. चल पड़े हैं गाँव, चल पड़ा इंडिया. गेहूं धान बाजरा ज्वार के मैदानों में, छोटे छोटे धंधे या बड़े कामों में. 1982 से गांव-गांव को देश की मुख्य धाराओं से जोड़ रहा है नाबार्ड. गांव बढ़े तो देश बढ़े. What's his name? पुष्पिंदर. अरे एक मिनट पुष्पिंदर को जाने दो. हैप्पी बर्थडे पुष्पिंदर. Who told you मेरा नाम पुष्पिंदर है? हमेशा गाड़ी पुश करते दिखोगे तो लोग ऐसे ही नाम देंगे. अपना ECG सही रखो. ECG यानी इंजन, क्लच और गियर. और सर्वो 40 यानी ECG स्पेशलिस्ट. ये गाड़ी रखे टिप टॉप और इज्जत भी. फ्रॉम इंडियन ऑइल. शेतीला लाभलं वरदान, सुजला महान पाण्यामध्ये विरघळून जातंय. थेट पिकाशी जाऊन भिडतंय. पीक जो मान वाढत यावरी. RCFचं सुजला म्हणजे NPKचा थेट पिकाच्या मुळाशी पोहोचणारा जिवंत झरा. पाण्यात पुरेपूर विरघळतं, ड्रिप पाईपात अडकत नाही, पाईप खराब होत नाही. RCFचं सुजला. चल पड़े हैं गाँव, चल पड़ा इंडिया. 1982 से गांव-गांव को देश की मुख्य धाराओं से जोड़ रहा है नाबार्ड. गांव बढ़े तो देश बढ़े. What's his name? पुष्पिंदर. अरे एक मिनट पुष्पिंदर को जाने दो. हैप्पी बर्थडे पुष्पिंदर. Who told you मेरा नाम पुष्पिंदर है? हमेशा गाड़ी पुश करते दिखोगे तो लोग ऐसे ही नाम देंगे. अपना ECG सही रखो. ECG यानी इंजन, क्लच और गियर. और सर्वो 40 यानी ECG स्पेशलिस्ट. ये गाड़ी रखे टिप टॉप और इज्जत भी. फ्रॉम इंडियन ऑइल. शेतीला लाभलं वरदान, सुजला महान पाण्यामध्ये विरघळून जातंय. थेट पिकाशी जाऊन भिडतंय. ड्रीप तुषारशी दोस्ती करतंय. पीक जो मान वाढत या जी. RCFचं सुजला म्हणजे ड्रिप किंवा तुषार मधून वाहणारा NPKचा थेट पिकाच्या मुळाशी पोहोचणारा जिवंत झरा. पाण्यात पुरेपूर विरघळतं, ड्रिप पाईपात अडकत नाही, पाईप खराब होत नाही. पिकं जोमदार, उत्पन्न दमदार. जाणत्या शेतकऱ्याची सुजाण निवड RCFचं सुजला. पहिला पुरस्कार आहे जल व्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी. RCF सुजला प्रस्तुत 8वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2015. जलव्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य. शेती पिकांसाठी अत्यावश्यक असलेलं पृथ्वीवरचं पाणी वेगवेगळ्या कारणांमुळे कमी होत आहे. त्यामुळे भूजल पातळी वाढवणं, पाऊस पाण्याचं संकलन करणं, पाण्याचा काटकसरीनं वापर करणं या बाबी अपरिहार्य ठरत आहेत. त्यासाठी विशेष प्रयास घेऊन कार्य करणाऱ्या कृषी क्षेत्रातील व्यक्तीची जलव्यवस्थापन घटक क्षेत्रासाठी असलेल्या पुरस्काराकरता निवड करण्यात येते. पाणी अडवा पाणी जिरवा या घोषणेचा अर्थ जाणून किती शेतकरी काम करतायत हा एक संशोधनाचाच विषय होईल. मात्र धुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा तालुक्यातील चौगावच्या श्री श्रीराम शंकर पाटील यांनी घोषणेतील प्रत्येक शब्दाला
आपल्या कृतिशील प्रयत्नानं सार्थ करण्याचं ठरवलं आणि ते जोमानं पाणी वाचवायच्या कामाला लागले. त्यांनी फक्त स्वतःच्या शेतीचा आणि स्वतःपुरताच विचार केला नाही, तर संपूर्ण गावाचं चित्र बदलण्याचं काम हाती घेतलं. सरकारच्या विविध योजनांची मदत घेऊन त्यांनी गावाशिवारात पाणी अडवायला सुरुवात केली. त्यांनी गावात मातीचे बंधारे बांधले, सिमेंटचे बंधारे उभे केले, शेततळी खोदली, पाणथळ जागांची खोली वाढवली, जमिनीची बांध बंदिस्ती केली. आभाळातून पडलेलं पाणी जमिनीच्या पोटात जिरू लागलं. गावातल्या विहिरी, हौद, तलावातील पाण्याची पातळी वाढत गेली आणि गावाचं चित्रच बदलून गेलं. पाण्याचा दुष्काळ संपला, जलविपुलता आली. चौगावातील 80% कोरडवाहू जमिनीत बागायती सुरू झाली. पावसानं दगा दिला तरी विहिरी तळी आटेनाशी झाली. पाण्यासाठीची वणवण थांबल्यामुळे गावातल्या मायलेकी सुखावल्या. चौगाव खऱ्या अर्थानं टँकर मुक्त झालं. जलव्यवस्थापक म्हणून श्रीराम पाटलांचं चौफेर नाव झालं. त्यांच्या या मौलिक कार्याचा आजवर अनेक संस्थांनी सन्मान केला आहे. पाणी अडवा असं लोकांना फक्त सांगत न बसता पाणी अडवून चौगावचं रूप बदलून टाकणाऱ्या श्रीराम शंकर पाटील यांना जलव्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल RCF सुजला प्रस्तुत 8वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. RCF सुजला प्रस्तुत 8वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2015. हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी आमंत्रित करते माननीय उदय शंकर साहा, मुख्य व्यवस्थापकीय संचालक नाबार्ड पुणे. या पुरस्काराचे मानकरी श्रीराम शंकर पाटील यांना पण विनंती की त्यांनी मंचावर यावं. एकदा जोरदार टाळ्या अशा चालू राहू दे. धुळे जिल्ह्यातल्या सिंदखेड तालुक्यातल्या चौगाव इथून पाटील साहेब आलेले आहेत. आणि सन्मान चिन्ह सह्याद्री वाहिनीतर्फे प्रशस्ती पत्रक त्यांना देण्यात येत आहे. आणि मान्यवरांना विनंती की RCF सुजला कडून असलेली भेट वस्तू पण पाटील साहेबांना देण्यात यावी. पाण्याचं महत्त्व काय आणि ते मला कळाल्यानंतर मी गावात सर्व लोकांना, ग्रामस्थांना एकत्र करून पाण्याचं व्यवस्थापन ह्याबद्दल शासनाच्या जेवढ्या योजना सुरू झाल्या आणि त्या योजना संपूर्ण गावाला राबवून घेतल्या. कारण येणाऱ्या पिढी ही जी पाणी आणि जमीन जर व्यवस्थित जर असेल आणि पाण्याचं महत्त्व जर या येणाऱ्या पिढीला चांगल्या प्रकारे जर आम्ही दिलं तर ती पिढी चांगल्या नवीन तरुण पिढी शेतीकडे वळू शकते. हा पुरस्कार माझा नाही, माझ्या शेतकरी बांधवांचा पुरस्कार आहे, हे लक्षात ठेवायचं. नाबार्ड जो वाटर कंजर्वेशन के काम के लिए सारा महाराष्ट्र में 300 से ज़्यादा वाटरशेड डेवलपमेंट कार्यक्रम किया है. तो उससे भी ज़्यादा कार्यक्रम अभी और भी शुरू किया जाए. सारा देश भर जो काम हम लोग शुरू किया है, महाराष्ट्र वो रास्ता दिखाए थे. और एक काश्तकार का साथ नाबार्ड हमेशा के लिए है. अभी वाटर कंजर्वेशन सर वाटर मैनेजमेंट का काम के लिए नाबार्ड हमेशा ही काम करेंगे, आपका साथ रहेंगे. और भी दूसरा काश्तकार सारे लोग ये पानी का काम वो आगे बढ़ाए, नाबार्ड आपका साथ है. या पुढील पुरस्कार आहे कृषी क्षेत्रातील अभिनव उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी. RCF सुजला प्रस्तुत 8वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2015. कृषी क्षेत्रातील अभिनव उपक्रमात उल्लेखनीय कार्य. वर्षानुवर्ष चालत आलेल्या रूढ शेती पद्धतीचा अवलंब करणं अनेक शेतकऱ्यांना खात्रीशीर वाटत असतं. मात्र काही शेतकरी मळलेली वाट सोडून नव्या पद्धती तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेती करत असतात. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना या घटक क्षेत्रासाठी असलेला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतं. दिवसेंदिवस शेतमजुरांचा प्रश्न गंभीर होत आहे. शेतकरी शेतात मोठ्या प्रमाणात यंत्र अवजारांचा वापर करू लागले आहेत. मोठे शेतकरी आवश्यक ती शेती अवजारं विकत घेऊ शकतात. मात्र लहान शेतकऱ्यांना ती अवजारं घेणं आणि त्यांची देखभाल करणं परवडत नाही. शेतकऱ्यांची ही अडचण स्वतः अनुभवल्यानंतर जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील लोणी गावात राहणाऱ्या नरेंद्र मधुकर पाटील यांच्या मनात वेगळाच विचार आला. गरजवंत शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी यंत्र अवजारं भाड्यानं दिली तर. म्हणूनच 2004 मध्ये नरेंद्र पाटील यांनी शेती अवजारं भाड्यानं देण्याचा
आगळा वेगळा व्यवसाय सुरू केला. व्यवसायाच्या सुरुवातीला नरेंद्र पाटील यांच्याकडे एक स्प्रे पंप, गहू पेरणी यंत्र, बैलाचा कुळव अशी मोजकीच अवजारं होती. आज त्यांच्याकडे शेतीला उपयुक्त ठरणारी 22 अवजारं आहेत. शेती विकास प्रसाराचं काम करणारे नरेंद्र मधुकर पाटील आतापर्यंत अनेक कृषी पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. शेती अवजारं भाड्यानं देण्याचा अभिनव व्यवसाय करणाऱ्या लोणीच्या श्री नरेंद्र मधुकर पाटील यांना कृषी क्षेत्रातील अभिनव उपक्रमातील उल्लेखनीय कार्यासाठी RCF सुजला 8व्या दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान पुरस्काराने गौरवण्यात येत आहे. RCF सुजला प्रस्तुत 8वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2015. हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते माननीय श्रीयुत R.G. राजन, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मुंबई, आणि श्रीयुत R.H. कुलकर्णी, कार्यकारी संचालक अर्थ राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मुंबई. जो पुरस्कार मला मिळालेला आहे हा माझा नसून माझ्या कुटुंबाचा, माझ्या गावाचा हा पुरस्कार आहे. तर हा व्यवसाय शेती अवजारं भाड्यानं देण्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याचा, लहान शेतकऱ्याचा कसा उत्कर्ष होईल यामध्ये आम्ही हे काम पाहिलेलं आहे. जवळजवळ सर्वच शेतकऱ्यांना खूप चांगल्या पद्धतीने मदत होत असते. मी एवढंच आजच्या या पुरस्काराच्या याविषयी 2 शब्द बोलू इच्छितो. धन्यवाद. गेली 5 वर्षे RCF हा कार्यक्रम प्रायोजित करत आहे. हे 6वे वर्ष आहे. आपल्या क्षेत्रामध्ये प्रसंगी मी RCFच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो. गेली 50 वर्षे RCF विविध योजनांद्वारे शेतकऱ्यांच्या कृषी व सामाजिक उन्नतीसाठी सदैव कार्यरत आहे. या सेवाबरोबरच शेतकऱ्यांना तात्काळ कृषी विषयक माहिती मिळावी यासाठी RCF तर्फे टोल फ्री नंबरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. RCFच्या कृषी आणि सामाजिक कार्याविषयीची माहिती आता RCF वेबसाईट तसेच फेसबुक पेजवर सुद्धा उपलब्ध केली आहे. आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा याची माहिती द्यावी अशी मी विनंती करतो. आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा. स्मरणिकेचं प्रकाशन करत आहेत राजन साहेब. ये शेतकरी पत्रिका आम्ही मोचन केला. आपल्या सर्वांना शेतकऱ्यांना बंधूंना ये इसका काफी फायदा होगा. RCF सुजला 8वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान सोहळा 2015. अरे तुझ्या त्या टोपीतून जिलब्या लाडू काढण्यापेक्षा शेतीला फायद्याचं काय ते काढ बरं. असं म्हणताय? हे घ्या सुफला, हे घ्या सुजला, हे घ्या उज्ज्वला, आता हे घ्या मायक्रोला, आणि आता हे घ्या बायोला. सगळी उत्पादनं RCF मध्ये तयार होतात. पाहिलं, शेतीला फायद्याचं मागितल्यावर सगळी RCF ची उत्पादनं बाहेर आली. उत्तम म्हटलं की RCF हे ठरलेलंच आहे. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्सची खासियत जशी माती तसं खत. What's his name? पुष्पिंदर. अरे एक मिनट पुष्पिंदर को जाने दो. हैप्पी बर्थडे पुष्पिंदर. Who told you मेरा नाम पुष्पिंदर है? हमेशा गाड़ी पुश करते दिखोगे तो लोग ऐसे ही नाम देंगे. अपना ECG सही रखो. ECG यानी इंजन, क्लच और गियर, और सर्वो 40 यानी ECG स्पेशलिस्ट. ये गाड़ी रखे टिप टॉप और इज्जत भी. फ्रॉम इंडियन ऑयल. घर का या वेबसाइट का? चल पड़े हैं गाँव, चल पड़ा इंडिया. चल पड़े हैं गाँव, चल पड़ा इंडिया. गेहूं धान बाजरा जवार के मैदानों में, छोटे छोटे धंधे या बड़े कामों में.
1982 से गांव-गांव को देश की मुख्य धाराओं से जोड़ रहा है नाबार्ड। गांव बढ़े तो देश बढ़े। अणु ऊर्जा कॅन्सर आणि संबंधित आजारांसाठी एक वरदान आहे। विश्वसनीय तपासणी, व्यापक उपचार आणि वाजवी स्वास्थ्य सेवा। अणु ऊर्जा विभागाद्वारे विकसित विकिरण तंत्रज्ञान विभिन्न राज्यांमध्ये कॅन्सर इस्पितळांच्या माध्यमातून आधुनिक उपचारांना सुलभ बनवित आहे। कॅन्सर विरुद्धच्या लढ्यात आपल्या सोबत राष्ट्राच्या सेवेसाठी अणु। अरे तुझ्या त्या टोपीतून जिलब्या लाडू काढण्यापेक्षा शेतीला फायद्याचं काय ते काढ बरं। असं म्हणताय? हे घ्या सुफला, हे घ्या सुजला, हे घ्या उज्ज्वला, आता हे घ्या मायक्रोला आणि आता हे घ्या बायोला। सगळी उत्पादनं आरसीएफ मध्ये तयार होतात। पाहिलं, शेतीला फायद्याचं मागितल्यावर सगळी आरसीएफ ची उत्पादनं बाहेर आली। उत्तम म्हटलं की आरसीएफ हे ठरलेलंच आहे। राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्सची खासियत जशी माती तसं खत। What's his name? पुष्पिंदर। अरे एक मिनट पुष्पिंदर को जाने दो। हैप्पी बर्थडे पुष्पिंदर। Who told you मेरा नाम पुष्पिंदर है? हमेशा गाड़ी पुश करते दिखोगे तो लोग ऐसे ही नाम देंगे। अपना ईसीजी सही रखो। ईसीजी यानी इंजन, क्लच और गियर, और सर्वो 40 यानी ईसीजी स्पेशलिस्ट। ये गाड़ी रखे टिप टॉप और इज्जत भी। फ्रॉम इंडियन ऑयल। चल पड़े हैं गाँव, चल पड़ा 1982 से गांव-गांव को देश की मुख्य धाराओं से जोड़ रहा है नाबार्ड। गांव बढ़े तो देश बढ़े। आरसीएफ सुजला 8वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान सोहळा 2015। कृषी क्षेत्रातील अभिनव उपक्रमात उल्लेखनीय कार्य या विभागात अजून एक पुरस्कार आहे। आरसीएफ सुजला प्रस्तुत 8वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2015। औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगपूर हे जगन्नाथ गंगाराम तायडे यांचं मूळ गाव। 15 वर्षांपूर्वी दुष्काळाला कंटाळून पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी शहराची वाट धरली होती। मात्र काळ्या आईचा विचार त्यांना चैन पडू देईना। शेतीच करायची असा निर्धार करून वर्षभरातच जगन्नाथ तायडे औरंगपूरला परतले। पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी शासकीय योजनेचा लाभ घेऊन आपल्या जमिनीत 56 गुंठ्यात शेततळं तयार केलं। तळ्यातील पाण्यावर तायडेंची शेती बहरू लागली। जगन्नाथ तायडेंनी आपल्या जमिनीत मोसंबी, डाळिंबाच्या बागा उभ्या केल्या। तायडे तेवढ्यावरच थांबले नाहीत, तर शेतात शेडनेट उभी करून त्यांनी मिरची, टोमॅटोचं पीक घ्यायला सुरुवात केली। आपल्या शेतजमिनीत सातत्यानं नवीन प्रयोग करणाऱ्या जगन्नाथ तायडेंना आजवर प्रयोगशील शेतकरी, वसंतराव नाईक स्मृती कृषी सन्मान, श्रेष्ठ किसान पुरस्कार, कृषीभूषण पुरस्कार आदी सन्मानांनी गौरवण्यात आलं आहे। आता त्यांचे दोन्ही मुलगे आणि संपूर्ण कुटुंब तायडेंना शेती व्यवसायात मदत करत असतात। 2 शेततळ्यांच्या पाण्याच्या बळावर आपल्या शेती पिकात अभिनव उपक्रम राबवणाऱ्या औरंगपूरच्या जगन्नाथ तायडे यांना आरसीएफ सुजला 8वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान देऊन सन्मानित करण्यात येत आहे। आरसीएफ सुजला प्रस्तुत 8वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2015। हा पुरस्कार देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो माननीय प्राध्यापक A.K. मिश्रा, कुलगुरू, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर। तायडे साहेबांना विनंती की मंचावर यावं आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी। ला शाळा सोडल्यानंतर शेतीत प्रवेश केला आणि मोठ हाणल्यापासून ते इंजिन, मोटर आणि पुढं सगळ्या प्रकारची शेती केली। पण शेतीमध्ये पाणी संपत गेलं, जमीन कोरडी होत गेली आणि बाजूच्या शेतकऱ्यासारखा मी सुद्धा मोडून पडतो की काय। पण मनामध्ये जिद्द असली तर काहीतरी होऊ शकतं। पहिला मग आमच्या विभागामध्ये मी शेततळ्याचा प्रयोग केला आणि 56 गुंठ्यामध्ये मी शेततळाव केला आणि आज माझं तलाव पाहून महाराष्ट्रच नव्हे तर हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत शेतकरी येऊन गेले।
माझे शेतकरी बांधवाचे चिरंजीव जे नवीन मुलं जे शेतीत उतरत नाही त्यांचा उत्साह कसा वाढवता येईल आणि समाजाचं देणं मला कसं देता येईल हे मी करण्याचा प्रयत्न केला. आणि आज तोपर्यंत माझ्या शेतामध्ये एक जिवंत उदाहरण दुष्काळात कशी करावं शेती हा मी ठणकावून सांगतो की माझ्या बाजूनं सर्व शेतकरी मोडून पडले आणि दुष्काळात सुकाळापेक्षा 2 पट उत्पन्न कसं निघतं हे मी आज सगळ्या शेतकऱ्याला दाखवतो. आणि मित्रांनो मला आज या सह्याद्री दूरदर्शनना या मंचावर बोलवलं की माझा आनंद म्हणजे एकदम गगनात मावे नाहीसा असा झाला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. इस पुरस्कार से ये किसान भाई तो सम्मानित हो ही रहे हैं, लेकिन इसके माध्यम से जो लोग देख रहे हैं वो बहुत कुछ इससे सीखेंगे. ये लोग जिस टेक्नोलॉजी का इस्तेमाल कर रहे हैं ज़्यादा से ज़्यादा लोग उस टेक्नोलॉजी का इस्तेमाल करके अपने को खुशहाल बनाएंगे, देश को खुशहाल बनाएंगे. क्योंकि मैं